नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का की लोक शवाला एकटं का ठेवत नाही? खरंच प्राण निघून गेल्यानंतरही शरीरात काही रहस्य दडलेलं असतं का? जर शवाला एक क्षणासाठीही एकटे ठेवले तर काय होऊ शकते? आज आपण अशी एक कथा ऐकणार आहोत जी तुमचे रोंगटे उभे करेल आणि सांगेल की ही परंपरा अंधश्रद्धा नाही, तर एक गूढ सत्य आहे. एकदा द्वारकेची संध्या अतिशय मोहक होती. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आपटत होत्या आणि महालाच्या अंगणात शांततेचं वातावरण होतं. पण गरुडजींच्या मनात शांती नव्हती. त्यांच्या कपाळावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि डोळ्यांमध्ये अस्वस्थतेचं प्रतिबिंब झळकत होतं. त्यांचे पाय हळूहळू चालत श्रीकृष्णांकडे गेले. श्रीकृष्ण कमळासनावर विराजमान होते. त्यांच्या चेहऱ्यावर तीच दिव्य स्मित होती जी प्रत्येक व्याकुळता नाहीशी करत असे. पण आज गरुडजींकडे पाहून त्यांच्या डोळ्यात प्रश्न होता. कृष्ण म्हणाले, गरुड, आज तुझे पंख स्थिर का आहेत आणि तुझ्या मुखावर चिंता का आहे? असं काय घडलं? तू तर सदैव निडर आणि प्रसन्न असतोस, आज एवढा व्याकुळ का दिसतोस? गरुडजी म्हणाले, प्रभू, हे खरं आहे की मी निडर आहे, पण एक प्रश्न माझ्या अंतर्मनात वादळासारखा उठत आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी ते प्रश्न पुन्हा मनात येते. कृष्ण म्हणाले, गरुड, तुझे प्रश्न माझ्यासाठी ओझं नाही, ते तर सत्याच्या दाराकडे नेणारा मार्ग आहे. सांग, काय जाणून घ्यायचं आहे तुला? गरुडजी म्हणाले, प्रभू, जेव्हा एखादा मनुष्य मरतो तेव्हा लोक म्हणतात की त्याच्या शवाला कधीच एकटं ठेवू नये. मला हे समजत नाही. जेव्हा प्राण निघून जातात तेव्हा ती देह फक्त मातीचा पुतळा राहतो. मग त्या निर्जीव शरीराची भीती कशाला? लोक त्याला एकटं का ठेवत नाही? कृष्णांचा चेहरा क्षणात गंभीर झाला. त्यांच्या डोळ्यांमध्ये समुद्रासारखी गहराई आणि शांती होती. काही काळ ते मौन राहिले, जणू ते एखादं गूढ रहस्य आतून शोधत होते. मग ते शांत आवाजात म्हणाले, गरुड, तुझा प्रश्न सामान्य नाही. तो मृत्यूच्या त्या रहस्याला स्पर्श करतो जो फार थोडे लोक समजतात. प्राण निघाल्यानंतरही देह पूर्णपणे रिक्त होत नाही. ती देह एक असा द्वार बनते ज्यातून फक्त आत्म्याचा प्रवास होत नाही, तर अदृश्य शक्तींनाही आकर्षित करते. गरुडजींचे डोळे विस्मयाने मोठे झाले. ते श्रीकृष्णांच्या अधिक जवळ गेले. प्रभू, तुम्ही म्हणत आहात की शव फक्त शरीर राहत नाही, त्यात काही अदृश्य शक्ती सक्रिय राहतात? कृष्ण म्हणाले, हो गरुड. मृत्यूनंतर काही काळ आत्मा देहाच्या आसपास राहतो. त्यावेळी त्याचा बंध फार नाजूक असतो. म्हणूनच शास्त्र सांगतात की शवाला एकटं ठेवू नये, कारण त्या क्षणी एक अदृश्य आकर्षण निर्माण होतं आणि ते आकर्षण अशा शक्तींना बोलावू शकते ज्या जिवंतांसाठी विनाशकारी ठरतात. कृष्णांचे शब्द ऐकून गरुडजींचं मन आणखी अस्वस्थ झालं. त्यांनी विचारलं, प्रभू, असं का होतं? कोणत्या शक्ती त्या देहाला आकर्षित करतात? कृष्ण म्हणाले, गरुड, जर तुला हे जाणून घ्यायचं असेल तर मी तुला एक कथा सांगतो. अशी कथा जी हे रहस्य उघड करेल, पण त्याच वेळी तुला हादरवूनही टाकेल. कृष्णांच्या डोळ्यात चमक आणि गंभीरतेचं मिश्रण होतं. गरुडजींनी भक्तिभावाने मस्तक झुकवलं आणि म्हणाले, प्रभू, मी तयार आहे. कृपा करून मला ती कथा सांगा. कृष्ण हलकेसे हसले, पण त्यांच्या हास्यामागे एक गूढ गहनता दडलेली होती. कृष्ण म्हणाले, तर ऐक गरुड, का शवाला एकटं ठेवत नाही? आणि त्या क्षणी वातावरणात एक अजब शांतता पसरली. जणू निसर्गही त्या रहस्याला ऐकण्यासाठी थांबला होता. कृष्ण पुढे म्हणाले, गरुड, एक वेळ अशी होती जेव्हा गंगेच्या काठावर एक नगर वसलं होतं. ते नगर धनधान्याने समृद्ध होते. लोक धार्मिक होते, पण हळूहळू त्यांच्यात दिखावा आणि लोभघर करू लागला. धर्माचे बाह्य प्रदर्शन होत होतं, पण मनुष्य आपल्या कर्मापासून दूर जाऊ लागला. गरुडजी मनोभावे ऐकत होते. कृष्ण पुढे म्हणाले, त्या नगरात एक श्रीमंत व्यापारी राहायचा. तो अत्यंत लोभी होता. त्याने आयुष्यभर फक्त सोने, चांदी आणि जमिनी गोळा केल्या, पण धर्मकर्माची कधी पर्वा केली नाही. मृत्यू अपरिहार्य आहे आणि एके दिवशी अचानक आजाराने त्याला गाठलं. वैद्य आले, मंत्रोच्चार झाले, पण त्याचा प्राण हळूहळू शरीर सोडू लागला. नगरात खळबळ माजली. व्यापारी मोठा प्रतिष्ठित होता.
त्याचं निधन झालं तेव्हा सगळं नगर शोकात बुडालं. त्याच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली. स्त्रिया रडू लागल्या, पुरुष शोकाने मस्तक झुकवून उभे राहिले. सगळे विचार करत होते, एवढ्या श्रीमंत माणसाचा अंत असा होईल कोणी विचारही केला नव्हता. कृष्ण म्हणाले, व्यापाऱ्याच्या कुटुंबाने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. शवाला श्मशानापर्यंत नेण्याची व्यवस्था चालू होती. पण गरुड, तिथेच एक चूक झाली जी त्या नगरासाठी अभिशाप ठरली. गरुडजी म्हणाले, कशी चूक प्रभू? कृष्ण म्हणाले, त्या व्यापाऱ्याचा मृतदेह रात्री एकटाच सोडला गेला. लोक थकले होते. कुटुंबीय रडून थकले होते. त्यांनी विचार केला की सकाळी अंतिम संस्कार करू. दरम्यान मृतदेह एका खोलीत ठेवून सगळेजण विश्रांतीस गेले. अर्धी रात्र झाली होती. आकाशात काळे ढग जमले. अचानक नगरात विचित्र वारा वाहू लागला. जो दिवा मृतदेहाजवळ पेटलेला होता तो एकामागोमाग एक विझू लागला. संपूर्ण खोली अंधारात बुडाली. त्या अंधारात व्यापाऱ्याचा मृतदेह एकटाच पडलेला होता. खोलीत इतका गर्द शांतपणा होता की पानांची सस सुद्धा भीतीदायक वाटत होती. तेव्हाच तिथून जाणाऱ्या एका पहारेकऱ्याची नजर त्या खोलीकडे गेली. त्याने पाहिले की ज्या पलंगावर मृतदेह ठेवला होता त्याच्या आजूबाजूला हलकी धुंदी पसरत आहे. ती धुंदी काही साधारण धूर नव्हती. त्यात एक अजब थंडावा होता. पहारेकरी घाबरून जागेवरच थांबला. त्याचा श्वास जलद झाला. त्याने पाहिले की मृतदेहाच्या बंद डोळ्यांनी अचानक थोडेसे फडफडले आणि चेहऱ्यावर एक भयावह सावली उमटली. कृष्ण म्हणाले, सकाळी जेव्हा कुटुंबीय खोलीत आले तेव्हा त्यांच्या शुद्धी सुटल्या. व्यापाऱ्याचा मृतदेह तसाच पडलेला होता, पण त्याचे डोळे पूर्ण उघडे होते. चेहरा असा दिसत होता जणू मृत्यूनंतरही काही अदृश्य शक्तीने त्याच्यावर कब्जा केला आहे. गरुडजी थरथर कापले. ते म्हणाले, प्रभू, हे कसे शक्य आहे? प्राण निघाल्यानंतरही मृतदेहाचे डोळे उघडे. काय एखादी शक्ती त्या शरीरात शिरली होती का? कृष्णजींनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, गरुड, हेच ते भय आहे ज्यामुळे शास्त्रात सांगितले आहे की मृतदेह कधीही एकटा ठेवू नये. कारण जेव्हा देह एकटा पडतो तेव्हा तो एक शून्य बनतो आणि शून्य भरण्यासाठी अदृश्य शक्ती आपला मार्ग शोधते. कृष्ण काही काळ थांबले. त्यांच्या डोळ्यात एक गूढ रहस्य होते. त्यांनी गरुडजींकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाले, पण ही तर फक्त सुरुवात होती. खरे भय तर तेव्हा उघड झाले जेव्हा नगरातील लोकांनी त्या रात्रीच्या पहारेकऱ्याची साक्ष ऐकली. कृष्ण म्हणाले, गरुड, सकाळी जेव्हा व्यापाऱ्याचा मृतदेह पाहिला गेला तेव्हा सगळ्यांचे अंगावर काटा आला. त्याचे डोळे उघडे होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र हसू गोठले होते. कुटुंबीय किंचाळले. नगरातील लोक भयभीत होऊन मागे सरकले. असा दृश्य कोणीही पूर्वी पाहिले नव्हते. लोक एकमेकांशी कुजबुजू लागले. तेव्हाच नगराचा पहारेकरी पुढे आला. त्याचा चेहरा पांढरा पडलेला होता. डोळे भयाने मोठे झालेले होते. पहारेकरी म्हणाला, मी रात्री सर्व काही पाहिले आहे. जेव्हा सगळे विश्रांतीस गेले होते तेव्हा मी पहारा देत होतो. तेव्हाच मी त्या खोलीकडे पाहिले जिथे मृतदेह ठेवला होता. लोक शांततेत त्याच्याकडे पाहू लागले. पहारेकरी थरथर म्हणाला, तिथे एक आकृती उभी होती. ती माणसासारखी दिसत होती, पण तिचे पाय जमिनीला लागत नव्हते. तिचे डोळे लाल अंगारांसारखे चमकत होते. गर्दीत खळबळ माजली. कोणीतरी म्हणाले, हा तुझा भ्रम असेल, पण पहारेकऱ्याने हात वर करून सर्वांना शांत केले. तो म्हणाला, नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. ती सावली हळूहळू मृतदेहाच्या दिशेने झुकली आणि मग त्या शरीरात सामावली. हे ऐकून स्त्रिया रडू लागल्या, मुले आपल्या पालकांना बिलगली. नगरातील लोकांच्या पाठीमागे थंडी वाजली. कोणीतरी म्हणाले, मृतदेह तात्काळ श्मशानात न्या, तर दुसरा म्हणाला, आता तर यात प्रेत वास करतने. कृष्ण म्हणाले, गरुड, नगरातील भय आता वाढले होते. लोक विचार करू लागले की हा मृतदेह आता साधा राहिलेला नाही. तो एखाद्या अदृश्य शक्तीचा आश्रय बनला आहे. गरुडजी चिंतेने विचारले, प्रभू, त्या सावलीने खरोखर मृतदेह आपला केला होता का?
कृष्णजी गंभीर स्वरात म्हणाले, हो गरुड. म्हणूनच त्या रात्रीनंतर नगरात विचित्र घटना घडू लागल्या, अशा घटना ज्यांनी संपूर्ण नगर संकटात ढकलले. कृष्ण म्हणाले, गरुड, त्या व्यापाऱ्याचा मृतदेह आता साधा राहिला नव्हता. त्यात अदृश्य सावली वास करू लागली होती. आणि जेव्हा अशा शक्ती एखाद्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या शरीरापुरता मर्यादित राहत नाही. संपूर्ण नगर त्याच्या सावलीत गुरफटते. त्या दिवसापासून घटना सुरू झाल्या. रात्री मुलांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले, जरी ते गाढ झोपेत असायचे. घराच्या कोपऱ्यातून विचित्र कुजबुज ऐकू येई, जणू काही अदृश्य जिभा मंत्र पुटपुटत आहे. विहिरीतून अचानक हसण्याचे प्रतिध्वनी येत आणि अंगणात ठेवलेला दिवा आपोआप विझत असे. लोक भीतीने घराबाहेर पडणे टाळू लागले. कुटुंबीय मृतदेहाला शक्य तितक्या लवकर स्मशानात नेण्याची इच्छा करू लागले. त्यांनी मृतदेहाला चितेवर ठेवले आणि अग्नी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य असे की प्रत्येक वेळी आग आपोआप विझून जायची. 3दा त्यांनी प्रयत्न केला आणि 3ही वेळा तेच घडले. लोक एकमेकांकडे पाहू लागले. गरुडजींनी आश्चर्याने विचारले, प्रभू, अग्नी का पेटला नाही? काय ती सावली अग्नीला सुद्धा अडवत होती का? कृष्ण म्हणाले, हो गरुड, जेव्हा प्रेत एखाद्या देहात शिरते तेव्हा ते त्याला आपला आधार बनवते आणि जोपर्यंत कोणी त्याला थांबवणारा नसतो तोपर्यंत ती शक्ती त्या शरीराला सोडत नाही. नगरात भीतीचे वातावरण घनदाट झाले. लोक कुजबुजू लागले, हा मृतदेह आता साधा राहिला नाही, यात प्रेताचा वास आहे. आणि मग विचित्र घटना वाढू लागल्या. कधी कोणाच्या अंगणात भांडी आपोआप पडू लागायची, तर कधी घराच्या छतावरून पावलांचे आवाज ऐकू यायचे, जरी वर कोणी नसले तरी. स्त्रिया म्हणू लागल्या की रात्री कोणीतरी त्यांच्या कानात काहीतरी शब्द कुजबुजतो. मुले घाबरून आईच्या कुशीत शिरून रडू लागायची. हळूहळू नगरात आजारपण वाढले. लोक कारण नसताना आजारी पडू लागले. वैद्य आणि डॉक्टर हैराण झाले की अचानक संपूर्ण नगरात ताप आणि अशक्तपणा का पसरला आहे. कृष्ण म्हणाले, गरुड, लोकांना समजले की हे सर्व त्या मृतदेहामुळे आणि त्यात शिरलेल्या सावलीमुळे घडत आहे. नगराच्या मुखियाने सभा बोलावली. लोक थरथरत म्हणाले, या संकटातून आपल्याला फक्त एखादा साधकच वाचवू शकतो, जो प्रेतविद्या जाणतो. गरुडजी अधीर होऊन विचारतात, प्रभू, मग काय त्यांनी एखाद्या तांत्रिकाला बोलावले का? कृष्णजी गंभीर स्वरात म्हणाले, हो गरुड, नगरातील दहशत इतकी वाढली होती की त्यांनी एका वृद्ध तांत्रिकाला बोलावण्याचा निर्णय घेतला. पण त्याने जे सांगितले त्याने सगळ्यांचे हृदय दडपले. कृष्ण म्हणाले, गरुड, नगरातील लोक भयाने कापत होते. प्रत्येक घरात अशांती होती. मृतदेह चितेवर जाऊनही अग्नी स्वीकारत नव्हता. अशी स्थिती पाहून लोकांना कळले की ही सामान्य गोष्ट नाही. तेव्हाच नगराच्या मुखियाने म्हटले, आता आपल्याला एखाद्या साधकाची, तांत्रिकाची शरण घ्यावी लागेल. लोक मान हलवू लागले. एक संदेशवाहक तात्काळ शेजारच्या गावाकडे पाठवला गेला, जिथे एक वृद्ध तांत्रिक तपश्चर्येत लीन होता. त्याचे नाव होते भैरवनाथ. असे म्हणतात की तो जन्मतःच प्रेतविद्येचा साधक होता. जे कार्य देवताही टाळतात ते भैरवनाथ आपल्या मंत्रसिद्धी आणि साधनेने पूर्ण करतो. संध्याकाळचा काळ होता. नगरावर अंधार दाटत होता. तेव्हाच नगराच्या द्वारातून तो वृद्ध तांत्रिक आत आला. त्याच्या लांब जटा, कपाळावर भस्माचा थर आणि हातात त्रिशूल पाहून लोक थरथर कापले. त्याचे डोळे लाल होते, पण त्यात गहन ज्ञान आणि अटळ धैर्य झळकत होते. लोक त्याला वेढून रडत म्हणू लागले, महाराज, नगरावर संकट आहे. मृतदेहावर प्रेताने कब्जा केला आहे. अग्नी त्याला स्वीकारत नाही. कृपा करून आम्हाला वाचवा. भैरवनाथ गंभीर स्वरात म्हणाला, मला सर्व माहीत आहे. जेव्हापासून मृतदेह एकटाच सोडला गेला तेव्हाच या प्रेताने त्याच्यावर अधिकार मिळवला आहे. आता तो फक्त मृतदेह नाही, तो एक पात्र आहे, प्रेताचे पात्र. नगरातील लोकांचे श्वास अडकले. गरुडजींनी विचारले, प्रभू, मग तांत्रिकाने लगेच अनुष्ठान सुरू केले का? कृष्ण म्हणाले, नाही गरुड, आधी त्याने सगळ्यांना चेतावले. भैरवनाथने नगरवासियांना रागाने म्हटले, तुमच्या निष्काळजीपणामुळे हे संकट ओढवले आहे.
जेव्हा मृतदेह एकटा सोडला जातो तेव्हा तो रिकाम घर बनतो आणि त्या रिकाम्या घरावर प्रेत आपला ताबा घेतो. आता हे हटवणे सोपे नाही. हे प्रेत बलवान आहे, कारण ते लोभी व्यापाऱ्याच्या अपूर्ण इच्छांनी पोषित आहे. लोक रडू लागले. कुटुंबीय तांत्रिकाच्या पायांवर पडले आणि म्हणाले, स्वामी, काहीही करा, पण आमच्या नगराला या संकटातून मुक्त करा. भैरवनाथने मंत्रोच्चार सुरू केला. हवा जड झाली. वातावरणात एक विचित्र सुगंध पसरला. दिवे लुकलुकू लागले. तांत्रिकाने मृतदेहाजवळ त्रिशूल रोवला आणि मोठ्या आवाजात प्रेतोद्धार मंत्र जपू लागला. आणि मग ते घडले, ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. व्यापाऱ्याचा मृतदेह, जो आत्तापर्यंत निश्चल पडला होता, अचानक हलका थरथरला. त्याची मान एका बाजूला वळली आणि ओठांतून कराह ऐकू आली. लोक किंचाळत मागे सरकले. स्त्रिया ओरडू लागल्या. भैरवनाथने डोळे मिटले आणि मंत्रोच्चार आणखी जोरात केला. पण मृतदेहाचे डोळे एकदम मोठे झाले. त्यात एक अशी चमक होती की ती पाहून सगळे थरथर कापले. कृष्ण गंभीर स्वरात म्हणाले, गरुड, त्या क्षणी नगरातील लोकांना कळले की हा फक्त मृत व्यापाऱ्याचा देह नाही, तर एका प्रेताचे घर बनले आहे. आणि हे प्रेत इतक्या सहजपणे जाणार नाही. कृष्ण म्हणाले, गरुड, जेव्हा मृतदेह हालू लागला आणि डोळ्यातून ती विचित्र चमक प्रकट झाली, तेव्हा नगरातील लोक भयाने वेडे झाले. सगळे तांत्रिकाच्या मागे धावत लपले. पण भैरवनाथ शांत राहिला. त्याचा आवाज दणाणत होता, ओम शो प्रेताय नमः, आणि त्याच्या त्रिशूलातून ठिणग्या उडू लागल्या. मृतदेह अचानक एक झटका देत बसला. त्याची मान तिरकी वळली आणि ओठांतून कराह फुटली. माझं धन. लोक किंचाळले. स्त्रिया डोळे मिटून रडू लागल्या. मुलं आपल्या आईंच्या मिठीत जाऊन चिटली. भैरवनाथने आवाज उंचावला आणि शवाला विचारले, कोण आहेस तू? का या देहाला सोडत नाहीस? का नगराला भयाने ग्रस्त करत आहेस? तेव्हाच शवातून एक जड, विचित्र आवाज घुमला, मी व्यापारी आहे. मी इथून जाणार नाही. मी आयुष्यभर धन कमावलं, पण ते सोडण्यास तयार नाही. गरुडजींनी आश्चर्याने विचारलं, प्रभू, म्हणजे मृत व्यापाऱ्याची आत्माच त्या शवात अडकलेली होती? कृष्ण म्हणाले, हो गरुड, आत्मा जेव्हा जीवनात अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेला असतो, तेव्हा मृत्यूनंतरही मुक्त होत नाही. त्या व्यापाऱ्याची आत्मा धनाच्या लोभातून मुक्त होऊ शकली नाही. आणि जेव्हा शव एकटं पडलं, तेव्हा त्याच्या अपूर्ण इच्छेने प्रेताला आकर्षित केलं. दोघांची शक्ती एकत्र आली, व्यापाऱ्याची तृष्णा आणि प्रेताची शक्ती, म्हणूनच तो शव चितेवर अग्नी स्वीकारत नव्हता. भैरवनाथ म्हणाले, ही आत्मा आता प्रेतात परिवर्तित झाली आहे. जोपर्यंत तिची अपूर्ण इच्छा पूर्ण होत नाही किंवा ती धर्माच्या मार्गावर वळत नाही, तोपर्यंत कोणताही उपाय तिला शांत करू शकत नाही. ती आपल्या कुटुंबालाही सोडणार नाही. नगरातील लोक घाबरून म्हणाले, मग उपाय काय आहे? आम्ही हे कसं थांबवू? भैरवनाथ गंभीर स्वरात म्हणाले, उपाय कठीण आहे. आज रात्री कोणीतरी या शवाजवळ पहारा द्यावा लागेल. कोणीतरी धाडसी मनुष्य प्रेताची परीक्षा सहन करेल. जर तो ती परीक्षा पार करेल तर नगर वाचेल, आणि जर हरला तर हे प्रेत संपूर्ण कुटुंब आणि नगराला ग्रासून टाकेल. लोकांच्या डोळ्यात भय पसरलं. कोण अशी भयानक रात्र शवाजवळ घालवणार? नगरात सन्नाटा पसरला. सगळे एकमेकांकडे पाहू लागले, पण कोणीही पुढे आलं नाही. कृष्ण म्हणाले, गरुड, हाच तो क्षण होता जेव्हा व्यापाऱ्याच्या कुटुंबाला समजले की संकटातून मुक्ती फक्त बलिदानानेच शक्य आहे. पण या बलिदानासाठी कोण पुढे येईल, हा निर्णय संपूर्ण नगर हलवून टाकणारा ठरणार होता. कृष्ण पुढे म्हणाले, गरुड, जेव्हा तांत्रिकाने सांगितलं की शवाजवळ पूर्ण रात्र कोणीतरी पहारा द्यायला हवा, तेव्हा संपूर्ण नगर दडपून गेले. लोक एकमेकांकडे पाहू लागले, पण कुणातही धैर्य नव्हते. व्यापाऱ्याचे कुटुंब रडू लागले. व्यापाऱ्याची पत्नी हंबरडा फोडत म्हणाली, आमचं काय चुकलं? आम्ही कधी कुणाचं वाईट केलं नाही. हा शाप आम्हालाच का भोगावा लागतो? भैरवनाथचा स्वर कठोर झाला, दोष तुमच्यावर नाही, तुमच्या पतीच्या अपूर्ण इच्छांवर आहे. पण आता हे संकट संपूर्ण नगरावर आलं आहे. जर आज रात्री शवाजवळ कोणी बसलं नाही तर प्रेत अधिक बलवान होईल.
मग ते थांबवणं अशक्य होईल. गरुडजींनी लक्षपूर्वक ऐकले आणि विचारले, प्रभू, मग पुढे काय झाले? नगरात कोणी पुढे आलं का? कृष्णजींनी मानेने होकार दिला आणि म्हणाले, गरुड. त्या क्षणी व्यापाऱ्याचा पुत्र पुढे आला. त्याचा चेहरा भीतीने पांढरा झाला होता, पण डोळ्यात दृढ निश्चय झळकत होता. त्याने थरथरत्या आवाजात म्हटलं, जर माझ्या वडिलांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार असेल तर मी तयार आहे. मी माझ्या वडिलांना एकटं सोडणार नाही. नगरातील लोक त्याच्याकडे पाहू लागले. काही जण रडू लागले, काही त्याला थांबवू लागले. व्यापाऱ्याची पत्नी किंचाळली, नको रे बाळा, तू जाऊ नकोस. तो शव आता तुझे वडील नाही, तो प्रेताचं घर झालं आहे. पण पुत्राने आईचे अश्रू पुसत म्हटलं, आई, जर मी आज धैर्य दाखवलं नाही तर हे नगर आणि आपलं कुटुंब नष्ट होईल. आणि वडिलांचा अपमानही तोच ठरेल की मी भीतीपोटी मागे हटेन. भैरवनाथने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला, लक्षात ठेव, भय तुला प्रत्येक क्षणी तोडेल. प्रेत तुझ्या मनाला फसवायचा प्रयत्न करेल. पण जर तू भगवानाचे स्मरण करत स्थिर राहिलास तर तूही वाचशील आणि नगरही. रात्र झाली. शवाजवळ एक दीपक लावण्यात आला. नगरवासी दुरून पाहत होते, पण जवळ जाण्याचं धैर्य कुणालाही नव्हते. व्यापाऱ्याचा पुत्र एकटाच शवाजवळ बसला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, पण ओठांवर भगवानाचे नाव होते. वेळ हळूहळू सरत गेला. अर्धी रात्र झाली. अचानक खोलीत थंड वाऱ्याचा झोका आला. दीपक जोराने लुकलुकू लागला. आणि मग शवाने हळूहळू आपले डोके वर केले. त्याच्या डोळ्यात चमक होती. ओठ हलले आणि एक गड्ड, भयानक आवाज घुमला. नगरातील स्त्रिया बाहेर उभ्या होत्या आणि जेव्हा त्यांनी ते दृश्य पाहिले तेव्हा त्या किंचाळून ओरडल्या. नगरवासी भीतीने मागे हटले, पण व्यापाऱ्याचा पुत्र तिथेच बसलेला थरथर त्या शवाकडे पाहत होता. कृष्ण म्हणाले, गरुड, हाच तो क्षण होता जेव्हा पुत्राने आपल्या वडिलांना हाक मारताना ऐकले, पण तो आवाज वडिलांचा नव्हता, तो प्रेताचा आवाज होता. आणि हाच तो आवाज ठरवणार होता की नगराचं भविष्य काय असेल. कृष्ण पुढे म्हणाले, गरुड, ती अर्ध्या रात्रीची वेळ इतकी भयानक होती की संपूर्ण नगराने श्वास थांबवला. व्यापाऱ्याचे शव हळूहळू उठून बसले. त्याच्या डोळ्यात लाल चमक होती आणि त्याच्या ओठांमधून आवाज निघाला, पुत्र, पुत्र. माझ्याजवळ ये. व्यापाऱ्याचा मुलगा थरथरत होता. त्याचं शरीर घामानं ओलं झालं होतं, पण त्याने धैर्य गोळा केलं आणि म्हणाला, बाबा, जर तुम्ही खरोखर माझे वडील आहात तर सांगा, तुमच्या आत्म्याला मुक्ती कशी मिळेल? तेव्हाच शवातून विकृत, भयानक हास्याचा आवाज घुमला. तो इतका भयंकर होता की दीपक विझला आणि संपूर्ण खोली अंधारात बुडाली. फक्त शवाच्या डोळ्यातून लाल तेज चमकत होतं. आवाज पुन्हा घुमला, मला धन पाहिजे. माझं सोने, माझ्या गुप्त गुहेत लपवलेला खजिना, तोपर्यंत मला शांती मिळणार नाही जोपर्यंत तो सापडत नाही. नगरातील लोक थक्क झाले. कुटुंबातील लोक किंचाळले. कोणीतरी म्हणाले, पहा, ही व्यापाऱ्याची आत्मा नाही, हे तर प्रेत आहे. हा फक्त लोभाची भाषा बोलतोय. भैरवनाथने मोठ्या आवाजात मंत्रोच्चार सुरू केला. खोलीत एक दिव्य प्रकाश पसरू लागला. त्या प्रकाशाने अंधाराला चिरलं. शवाच्या डोळ्यांनी क्षणभर डोळे मिटले. कृष्ण म्हणाले, गरुड, त्याच क्षणी व्यापाऱ्याच्या आत्मा आणि प्रेतशक्तीमध्ये संघर्ष सुरू झाला. आत्म्याला मुक्ती हवी होती, पण लोभाने तिला घट्ट जखडून ठेवलं होतं. आणि जेव्हा आत्मा लोभात अडकतो तेव्हा प्रेत त्याच्यावर अधिकार मिळवतो. व्यापाऱ्याचा पुत्र थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा, तुमच्या धनाचं मूल्य काय आहे? हेच धन तुम्हाला बंधन बनवून ठेवते. ते सोडून द्या आणि प्रभूचं नाम घ्या. शव काही क्षण हलले. त्याचे ओठ उघडले आणि एक भयानक किंकाळी निघाली. जणू दोन शक्ती आतून लढत होत्या, एक लोभाची आणि एक आत्म्याची. तेव्हाच आकाशातून एक दिव्य आभा उतरली. वातावरण सुगंधाने भरून गेलं. घंटा आणि शंखनादाचे स्वर ऐकू येऊ लागले. नगरातील लोक आश्चर्याने आकाशाकडे पाहू लागले. तिथे तेजस्वी प्रकाश दिसत होता. कृष्ण म्हणाले, गरुड, तो क्षण फक्त नगरवासियांसाठीच नव्हता,
तर संपूर्ण नगराच्या इतिहासासाठी अद्वितीय होता. त्या दिव्य प्रकाशाने खोली उजळून गेली. व्यापाऱ्याचा पुत्र रडत रडत भगवानाचं नाम घेत होता. त्या नामाच्या प्रभावाने प्रेतशक्ती दुर्बल होऊ लागली. शवाने जोरात किंकाळी फोडली आणि जमिनीवर कोसळला. त्याच्या डोळ्यांतील लाल चमक विझली. दीपक स्वतःहून पुन्हा पेटला. गरुडजींच्या श्वास रोखल्या गेल्या. त्यांनी विचारले, प्रभू, मग त्या दिव्य आभेने नगराला वाचवले का? कृष्ण रहस्यमय हास्याने म्हणाले, गरुड, त्या आभेने फक्त एक संकेत दिला होता. खरी परीक्षा अजून बाकी होती, कारण आत्म्याचं बंधन पूर्णपणे तुटले नव्हते. आणि जोपर्यंत ते बंधन तुटत नाही, शांती शक्य नाही. कृष्ण पुढे म्हणाले, गरुड, दिव्य प्रकाश उतरल्यामुळे प्रेतशक्ती क्षीण झाली होती. शव निश्चल पडलेलं होतं, पण नगरवासी अजूनही भयभीत उभे होते. व्यापाऱ्याचा पुत्र अश्रूंनी ओला होऊन भगवानाचं नाम जपत होता. त्या क्षणी नगराला हे सांगणं आवश्यक झालं की शवाला एकटे का सोडत नाहीत. गरुडजींनी विचारले, प्रभू, कोणते ते सत्य? कृष्ण म्हणाले, जेव्हा कोणाचा प्राण निघून जातो तेव्हा त्याचं शरीर फक्त माती होत नाही. त्या क्षणी आत्मा आणि देह यांच्यामध्ये एक सूक्ष्म दोर टिकून असतो. हा दोर खूप नाजूक असतो, पण पूर्णतः तुटलेला नसतो. त्यावेळी शव एक असन द्वार बनतं, ज्याकडे अदृश्य शक्ती आकर्षित होतात. गरुडजींचे डोळे विस्मयाने मोठे झाले. त्यांनी विचारले, म्हणजे प्रभू, शवाजवळ पहारा ठेवण्याचे कारण हेच आहे का? कृष्ण म्हणाले, हो गरुड, जेव्हा शव एकटं सोडलं जातं तेव्हा ते शून्यात बदलतं. आणि शून्य कधीही रिकामा राहत नाही. त्या शून्याला भरण्यासाठी प्रेत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती धाव घेतात. त्या शवाला आपलं आश्रयस्थान बनवतात. म्हणूनच शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, शवाला कधीही एकटं सोडू नका. कृष्ण पुढे म्हणाले, गरुड, आत्मा मृत्यूनंतरही आपल्या आसपास भटकत राहतो. त्याला फक्त तेव्हाच शांती मिळते जेव्हा आजूबाजूला भजन, मंत्र आणि धर्माचं वातावरण असतं. पण जर शव एकटं अंधारात पडलं असेल तर आत्मा असुरक्षित बनतो. आणि अशा वेळी प्रेतासारख्या शक्ती त्याला आपल्या वशात घेतात. गरुडजींनी भयभीत होऊन विचारलं, प्रभू, मग प्रत्येक शवासोबत असं संकट असतं का? कृष्ण म्हणाले, प्रत्येक वेळी नाही गरुड. ज्या आत्मा धर्माशी जोडलेल्या असतात, ज्यांचे कर्म शुद्ध असतात, त्या थेट परमात्म्याच्या मार्गावर जातात. पण ज्या आत्मा लोभ, मोह आणि अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात, त्यांचं बंधन तुटत नाही. आणि अशा शवांकडेच प्रेतशक्ती आकर्षित होते. नगरातील लोक आता सगळं समजले. त्यांच्याबरोबर जे घडलं ते का घडलं हे स्पष्ट झालं. व्यापाऱ्याच्या लोभाने त्याच्या आत्म्याला अडवलं होतं आणि शवाला एकटे सोडल्यामुळे प्रेताला संधी मिळाली. कृष्ण म्हणाले, गरुड, हेच सत्य आहे. शव फक्त मातीचा ढीग नसतो, तो एक पूल असतो, आत्मा आणि अदृश्य लोकाच्या दरम्यानचा पूल. जोपर्यंत हा पूल सुरक्षित ठेवला जात नाही, तोपर्यंत कोणतीही वाईट शक्ती त्यावर अधिकार मिळवू शकते. म्हणूनच शास्त्रांनी सांगितलं आहे, शवाला एकटं सोडू नका. मंत्रोच्चार आणि दीपक हीच ती ढाल आहेत जी आत्म्याचं रक्षण करतात. गरुडजींचं हृदय भरून आलं. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, प्रभू, आता मला समजलं. जी गोष्ट मला फक्त अंधश्रद्धा वाटत होती, ती खरंतर एक गूढ सत्य आहे. कृष्ण हसले आणि म्हणाले, गरुड, सत्य कधी अंधश्रद्धा नसतं. ते फक्त तोपर्यंत गूढ असतं जोपर्यंत त्याला समजलं जात नाही. आणि आज तू ते गूढ सत्य जाणलंस. मित्रांनो, मृत्यू हा असा शब्द आहे जो ऐकला की माणूस थरथर कापतो. पण सत्य हेच आहे की मृत्यू हा जीवनाचे सर्वात मोठे वास्तव आहे. आपण सगळे जाणतो, ज्याचा जन्म झाला आहे त्याला एक दिवस मृत्यू निश्चित आहे. पण प्रश्न हा आहे, मृत्यूनंतर नेमकं काय होतं? शवाला एकटं का ठेवू नये? आत्मा कुठे जाते? आणि श्मशानातील परंपरा इतक्या कठोर का ठेवण्यात आल्या आहेत? पहिलं सत्य, शव एकटं का ठेवत नाहीत? मृत्यूनंतर काही काळ आत्मा देहाभोवतीच असते. त्यावेळी शरीर फक्त मातीचे नसते, तर ते एक सूक्ष्म द्वार बनते. जर शव एकटे सोडले
तर ते शून्यात परिवर्तित होतं आणि शून्य कधीही रिकामं राहत नाही. प्रेत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती त्या शून्याला भरायला धावत येतात. म्हणून आपल्या शास्त्रांनी सांगितलं आहे, शवाजवळ दीपक लावा, मंत्रोच्चार करा आणि पहारा ठेवा. हे फक्त परंपरा नाही, तर आत्म्याच्या संरक्षणाचं विज्ञान आहे. दुसरं सत्य, आत्म्याचा मार्ग. आत्मा कधीही नष्ट होत नाही. शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होते, पण आत्मा आपल्या कर्मांनुसार पुढच्या लोकाची यात्रा करते. ज्याने धर्म, भक्ती आणि सत्कर्म केले, त्याची आत्मा प्रकाशाच्या दिशेने पुढे जाते. ज्याने लोभ, मोह आणि पापात आयुष्य व्यतीत केले, त्याची आत्मा भटकत राहते आणि प्रेतरूप धारण करते. तिसरं सत्य, स्मशानाचं रहस्य. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की स्मशानात मंत्रोच्चार आणि दीपक का लावतात? स्मशान फक्त शव जाळण्याचं ठिकाण नाही, तर आत्म्याच्या अंतिम संस्काराचं द्वार आहे. तिथला प्रत्येक नियम आत्म्याला दिशा देण्यासाठी असतो. दीपक आत्म्याच्या मार्गदर्शनाचं प्रतीक आहे. मंत्रोच्चार आत्म्याला शक्ती देतात आणि दुष्ट शक्तींना दूर ठेवतात. शवाला एकटन ठेवण्याचा नियम आत्म्याचे संरक्षण करण्यासाठी आहे. चौथं सत्य, मृत्यूचे भय. मृत्यूची भीती फक्त त्यांनाच वाटते जे जीवनात अपूर्ण इच्छा आणि पापात अडकलेले असतात. ज्याने धर्माचे पालन केले, दुसऱ्यांचं कल्याण केले आणि प्रभूचे नाम घेतले, त्याच्यासाठी मृत्यू हा उत्सव ठरतो. त्याच्यासाठी मृत्यू म्हणजे फक्त वस्त्र बदल. जसं आपण जुनं वस्त्र काढून नवं घालतो, तसं आत्मा जुनं शरीर सोडून नवी यात्रा सुरू करते. पाचवं सत्य, प्रेत का बनतात. जेव्हा एखादा मनुष्य लोभ, मोह किंवा अपूर्ण इच्छांमध्ये गुंतलेला असतो आणि त्याच अवस्थेत मरतो, तेव्हा त्याची आत्मा मुक्त होत नाही. ती देह आणि संसाराशी चिकटून राहते. अशा आत्म्याचे प्रेतात रूपांतर होते. म्हणूनच जीवनात धर्म आणि समाधान हे सर्वात मोठे रक्षक आहेत. मित्रांनो, ही होती ती रहस्यमय कथा आणि तिच्यामागे दडलेले गूढ सत्य. आता तुम्हाला समजलं असेल की शवाला एकटं का ठेवत नाहीत आणि मृत्यू नेमके काय संदेश देतो. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.